स्वामी गोविंदगिरी महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत आळंदीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची जी आहे ती रेलचेल या ठिकाणी असणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आपण पाहिल्यानंतर राम मंदिराचा जो आहे तो लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडला। मात्र आता विरोधक जे आहेत ते भाजप असेल किंवा अन्य संघटनांकडून याचा इव्हेंट केलेला आहे, याचं वेगळं श्रेय घ्यायचा प्रयत्न केला अशा प्रकारचे आरोप करू लागले आहेत। काय या संदर्भात वाटतं आपल्याला? जे होत आहे, जे लोक बोलत आहेत ते मी ऐकतोय। मला फारसं काही वाटलं पाहिजे असं काही नाही आहे, पण स्वाभाविकपणे लोक असं बोलतात। याचं कारण प्रत्येकाचा राजकीय काहीतरी हेतू असतो म्हणून राजकारणी लोक बोलत असतात। मला त्याचं वैषम्यही वाटत नाही। मूळ मुद्दा असा आहे की हे आंदोलन रामभक्तांचं आंदोलन होतं आणि त्यामध्ये एक कृपा करून लक्षात ठेवा, केवळ संघाचे लोक नव्हते, केवळ भाजपचे लोक नव्हते, ज्यांना तुम्ही विरोधक पक्ष म्हणतात त्याच्यातलेही अनेक लोक त्या रामभक्तीच्या वातावरणामध्ये सोबत होते आमच्या। आणि काही काही तर नेते अशा प्रकारचे होते की ते सांगायचे की मला नाही येत आहेत पण आमचं सगळं घर तुमच्यासोबत आहे। त्यामुळे अशा प्रकारे रामभक्तीच्या माध्यमातून हे सगळं घडलं। आता त्यामध्ये जर संघाच्या स्वयंसेवकांनी किंवा भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी अधिक वेगानं भाग घेतला असेल तर दॅट इज नॉट द डिस्क्वालिफिकेशन ऑफ देअर डिवोशन। त्यामुळे त्याचा आपण उल्लेख करून त्याचा ते लाभ घेत आहेत असं म्हटलं तर मला हसू पण येतं, कारण असा लाभ घेण्याची जर संधी मिळाली तर ती कोण सोडणार आहे। त्यामुळे तो त्यांनी घेतला तर मला त्याबद्दल आक्षेप नाही। तो कोणी घ्यावा कोणी न घ्यावा हा ज्याचा त्याचा विचार आहे। आमचा विचार फक्त आमचे रामलला विराजमान झाले त्याच्या आनंदात आम्ही आहोत आणि पुढलं कार्य आता आमच्या समोर आहे। नक्कीच पुढलं कार्य स्वामी तुम्ही आत्ता बोलले की ज्ञानवापी असेल किंवा मथुरा, एक पक्षकारांना काय तुम्ही आवाहन कराल? समोरचे जे आत्ता जे पक्षकार आहेत त्यांना काय एक आव्हान कराल? मी संपूर्ण समाजाला आवाहन करतो की कधीही आपल्या देशाची एकसंधता बिघडवता कामा नये। आपला देश एक असला पाहिजे, तो श्रेष्ठ असला पाहिजे आणि तो समर्थ असला पाहिजे। तो समर्थ असण्याकरता आपली मनं मिळालेली पाहिजेत। बाहेरनं केवळ राजकारणी सवलती देऊन केलेली जी एकत्रीकरणाची मोहीम आहे ना ती अंतरंगापर्यंत जात नाही, पण भक्तीची मोहीम जाते। म्हणून भारत मातेचं प्रेम संवर्धन झालं पाहिजे आणि या दृष्टीनं माझं सर्वांना आवाहन असतं की 3 मंदिरांच्या करता आपण आग्रह धरू, तोही प्रेमानं धरू। एक मंदिर तर झालं, आता 2 आणखी पण व्हावीत याची वाटही बघू, पण हे सगळं आपण प्रेमानं करू। त्याकरता थोडं थांबावं लागलं तर थांबूसुद्धा आणि अन्य लोकांनाही सांगेन की 3 मंदिरांच्यावरती जर हा समाज संतुष्ट आहे तर बाकीचे मंदिरांच्या गोष्टी विसरून जायला जर हा समाज तयार आहे तर आपण उदार अंतःकरणानं आपण ही मंदिरं या समाजाकरता पूजापाठ करण्याकरता खुली करावीत। काही वेळापूर्वी आपण एक उल्लेख केला की काही इमाम भेटले की ते बोलले की मस्जिदीमध्ये रामायण जे आहे ते त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी करण्याचा त्यांचा विचार सुरू आहे। नक्की काय हा विचार होता? मस्जिदीमध्ये नाही म्हटलं मी, मदरशांचे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की आता रामचरित्राचे धडे आम्हाला मदरशामधनं पण सुरू केले पाहिजेत, कारण रामाचं जीवन अशा प्रकारचं उज्ज्वल आहे। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये रामा इतकं चांगलं डेव्हलप कोण असू शकतं? आणि त्यामुळे राम एका समाजाचे नाहीत, एका भाषेचे नाहीत, एका संप्रदायाचे नाहीत, प्रत्येकाला आकृष्ट करतात। त्यामुळे त्यांनी ते भक्तीनं म्हटलं असेल तर त्याचं मी स्वागत करतो। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।